सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरण मंगेश कुडाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। कुडाळकरांना मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिलेला आहे। आमदार कुडाळकर यांच्यावर सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप असून हे आरोप गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे या प्रकरणाची आता सखोल चौकशी झालीच पाहिजे असे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त न्यायाधीश सत्यनारायण नावंदार यांनी मंगेश कुडाळकर यांच्या विरोधामध्ये एफआयआर नोंदवण्याचे एसीबीला आदेश दिले आहेत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय या प्रकरणाची आता सखोल चौकशी करण्यासंदर्भात निरीक्षण नोंदवण्यात आले, काय अधिकचे अपडेट? नक्कीच खरं तर म्हाडाचं हे दुसरं प्रकरण म्हणावं लागेल, कारण कोकाटेंचं तर आपण बघतच आहोत ज्या पद्धतीने सगळा सावळा गोंधळ सुरू आहे। आता कोकाटेंचा राजीनामा मंजूर झालाय, त्याबरोबरच लगेच दुसऱ्यांदाच सेनेचे जे आमदार आहेत मंगेश कुडाळकर यांच्यावर देखील अशाच पद्धतीचा गुन्हा दाखल व्हावा असं सत्र न्यायालयाने स्पष्ट आदेश जे आहेत ते दिलेले पाहायला मिळतात। आणि याचं कारण जे आहे ते म्हणजे त्यांना जो निधी दिलेला होता, आमदार निधी जो विकासासाठी दिलेला असतो, तो विकासासाठी दिलेला निधी मंगेश कुडाळकर यांनी म्हाडाच्या आरक्षित भूखंडावर व्यावसायिक बांधकाम करण्यासाठी वापरला असा एक आरोप जो आहे तो त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। एक रमेश बोरवा नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी हा आरोप केलेला आहे। बरं, ही सुनावणी जेव्हा पार पडली त्यावेळेला मंगेश कुडाळकर यांच्यापैकी मंगेश कुडाळकर स्वतः असतील किंवा त्यांचे वकील असतील, कोणीही तिथे उपस्थित नव्हतं। त्यानंतर जे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आहेत सत्यनारायण नवांदर यांनी या संदर्भातला निर्णय दिलेला आहे। एसीबीला गुन्हा जो आहे तो देखील दाखल करायला सांगितलेला आहे। 25 नोव्हेंबर रोजी म्हाडाने एक नोटीस देखील त्या संदर्भात बजावलेली होती आणि या नोटिसीच्या आधारावर हा निर्णय देण्यात येतोय। यावेळी नवांदर यांनी असं सांगितलेलं आहे की गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे, याला निग्लेक्ट करू शकत नाही, त्यामुळे तात्काळ ह्याच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करा असे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत। त्यामुळे कोकाटेंनंतर आता शिंदेचे आमदार असलेले कुडाळकर देखील मोठ्या संकटात सापडलेले पाहायला मिळतात। आता नेमकं यामध्ये काय पुढे होतंय, हे काय घडतंय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। नीलम जी, भाग्यश्री, याचे अपडेट घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।